त्यांचा यथोचित मान सन्मान आहे, तो मान सन्मान आपल्या मंचावरती केला जाणार आहे. चलिए दोस्तों, मुकाबले की शुरुआत, दूसरा मुकाबला आज का तमाम हमारे ये सितारे तारे MS ज़ाई 11 बना श्रीराम फाउंडेशन के बीच और खासर ओवर की एक टीम और बेहतरीन गेंदबाज अय्यूब तैयार होते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज जयराज. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. अच्छी गेंद दी, फ्लिक किया, हल्का सा गेंद मिड ऑन पर जाती, मिड विकेट से खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करेंगे एक रन पूरा होता हुआ. एक रन के साथ बल्लेबाज हमने अपने खाते को ओपन किया और 200 खल के दिन लाजवाब गेंदबाजी का जलवा बिखरा था, मगर वो मुकाबला आखिरी गेंद पर जयेश पाटिल के बल्ले से वो सिक्सर आया, सुपर ओवर हुआ और टीम ने मुकाबला गंवाया था. आइकॉन खिलाड़ी थे अय्यूब, मगर एक लाजवाब गेंदबाजी देखने को मिली थी. आज वही नज़ारा इस मैदान पर हमें देखने को मिल जाएगा. थोड़ी देर में हमारे साथ धनंजय पाटिल सर जी जुड़ जाएंगे, एक बेहतरीन आवाज़ के मालिक. दूसरा मुकाबला आज के दिन का ये. पहला मुकाबला आपने देखा जहाँ पर 60 का पीछा इस मैदान पर नहीं हुआ है, मगर 200 कल के दिन बेहतरीन बल्लेबाजी भी हुई. प्रशांत स्ट्राइक पर है, राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन आप देख रहे हैं. अय्यूब की अगली गेंद खेलने तैयार. प्रशांत एक मिडाब है, शॉर्ट कवर, शॉर्ट पॉइंट. टीम खारबावला विनंती, खारबाव आपण मैदानाच्या बाहेर कोणी जाणार नाही आहेत. प्रणय आणि त्यांच्या संघाला विनंती आपण मैदानावरतीच थांबणार आहेत, का यानंतर विजयी संघ आणि क्रियाशील 11 खारबावमध्ये तो मॅच होईल, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल. ओवर टू कमेंट्री बॉक्स. शुक्रिया धनंजय सर जी. शॉर्ट गेंद थी, आउट साइड खेलना चाहते थे प्रशांत, मगर बैट और गेंद का संबंध है. गेंद विकेट के ऊपर के दस्तान में जाकर छुपती हुई. डॉट बॉल, एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश करते हुए अय्यूब. आप देख रहे हैं आज के दिन का ये दूसरा मुकाबला. डीबी लाइव पर तमाम दर्शक हमें जुड़े हैं, देख रहे हो. तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत है, क्योंकि आप देख रहे हैं HDL घासपड़ा HDL ट्रॉफी 2025 का ये थरार. और दूसरा मुकाबला आउटसाइड खेलना चाहते थे. गेंद बल्ले का बार समझ, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती. खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड कर पाएंगे, एक को पूरा किया, दूसरे की मांग है, मगर मना किया. बेहतरीन फील्डिंग. 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ, इसको जाकर पहुंचा हुआ 2 रनों पर MS ज़ाई 11 टीम. एक बहुत ही बड़ी नाम, एक गांव एक फॉर्मेट्स में अच्छा खेल, उसके बाद ओपन में लाजवाब खेल खेलने वाली टीम इस मैदान पर है. हर टीम अपने खेल का जलवा बिखरने आज इस मैदान पर विरार की नगरी में आती हुई नजर आएगी. आप देख रहे हैं वसई तालुका के बाहर के एक गांव एक फॉर्मेट के तमाम सितारे हैं और एक लाजवाब खेल हमें देखने को मिल जाएगा. जयराज की लगली गेंद, फुल टॉस है, मिस कर दे, मगर विकेट कीपर भी बीट, फाइनल के खिलाड़ी बीट. गेंद बॉडी लाइन के बाहर, वाइट का इशारा, 4 रन. कम ऑन डीजे. शुक्रिया डीजे. बहुत ही खराब गेंद थी, मगर विकेट कीपर, फाइनल के खिलाड़ी बीट और गेंद बाउंड्री रन के बाद 4 रन. 1+4 रन मिल जाएंगे. स्कोर में बढ़ती, इसको जाकर बहुत हुआ 7 रन. अय्यूब की अगली गेंद आउट साइड पर खेला, कैप में खिलाड़ी को बना देंगे दर्शक. गेंद जाएगी सीमा के बाहर, 4 रन. कमांड डीजे. खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला. आज गुरुवार का दिन है. गीत आप सुन रहे थे साई बाबा की और एक बेहतरीन आवाज़. और वाकई में दोस्तों, इरादे बनते हैं, इरादे बनकर टूट जाते हैं. सीढ़ी वही जाते हैं जिन्हें सीढ़ी के साई बाबा बुलाते हैं. अगली गेंद अय्यूब की इस मैदान पर, फुल टॉस गेंद स्विप कर दिया. गेंद मैदान पर जाती है, जब तक इनको फील्ड कर जाएंगे. और बेहतरीन फील्डिंग है, मगर गेंद आप रोके पाएंगे क्या? रोका गया है, मगर 2 रन रोकने में नाकाम. और इस 2 रन के साथ इसको जाकर बोता हुआ 13 रनों पर. इस 13 रन बने हैं. पहला ओवर चलता हुआ, जहाँ पर एक गेंद खराब आई थी और वो वहाँ पर वाइड का इशारा अंपायर ने दिया था, उसके बाद बैकअप करना चाहिए, मगर गेंद बल्ले का बराबर संबंध भी नहीं कर पा रहे बल्लेबाज जयराज. स्ट्राइक पर. अगली गेंद से तैयार. अय्यूब गेंदबाजी पर है. ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑनफील्ड के ऊपर से खेला, पॉइंट के सर के ऊपर से गेंद जाएगी. 4 रनों के लिए फरार और एक चौका आता हुआ. कम ऑन डीजे.
थँक्यू. एक सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. आदरणीय सुधाकरजी पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी अजिंक्यजी घरत पिंटरदाना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व सुधाकरजी पाटील साहेब आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण भाटपाड्याच्या गावामधून ज्यांना पाहिलेलं आहेत ते आदरणीय व्यक्तिमत्व सुधाकरजी पाटील साहेबांचा सन्मान आहेत. तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय अजिंक्यजी घरत पिंट्या दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहेत. तो सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय. मान्यवरांचा मनापासून आभार असणार आहेत. सध्या आपण पाहिलं तर हा आपला VIP कक्ष जिथे आपले सर्व मान्यवर आहेत मंचावरती बसलेले आणि ते सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतायत. मॅच सुरू आहेत. आमच्या जोडीनं पुण्यात झहीरबाई जॉईंट झहीरबाई आपलं स्वागत आहे. या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDIL चषक 2025 मध्ये पर्व 5वं पर्व आहेत आणि 5 पर्वाचा खेळ जर आपण पाहिला तर मागचं पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं, चौथं आणि ते 5वं पर्व आलं आणि या 5व्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे मागच्या 4 पर्वापेक्षा 5वं पर्व तर त्याच्यापेक्षा थोडं बेटर आहेत. बेटर असण्याचं कारण हे आहेत अनेक साऱ्या गोष्टी मात्र आयोजकांच्या माध्यमातून दखल करत असताना त्या बदल देखील करण्यात आलेले आहेत. जसं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजला बाईक, त्याच्यानंतर या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जी थोडीशी आहे ती बदलण्याचा प्रयत्न जो आहे ना तो संपूर्ण घासपाडाच्या ग्रामस्थांकडून सर्व आपले खेळाडू आणि खास करून घासपाडा गावातील आपले सर्व जे आज ज्या स्पर्धेचं आयोजन करते आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून झालेले आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल पुण्यात आपण पाहिलं तर फेस करत असताना पहिला बॉलला खेळलाय प्रशांत त्यांना चेतनचा बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी 1 रन मिळत आहेत. पण जर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये अयुबचा मात्र जो समाचार घ्यायला होता तो समाचार मैदानावरती घेतलाय. 2 बॅटरनं, एका बाजूला जयराज धनू आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत. सही कहा आपने धनंजय, बेहतरीन बल्लेबाजी की दोनों बल्लेबाजों ने. अब वहाँ पर फील्डिंग का दूसरा ओवर चलता हुआ पावर प्ले का ओवर था. पावर प्ले का बल्लेबाजी का जलवा पावर में दिखाया है दोनों बल्लेबाजों ने. एक तरफ प्रशांत, एक तरफ जयराम देव. और बेहतरीन बल्लेबाजी करना यही तो है. पावर प्ले में अगर आप बल्लेबाजी करते तो एक स्टार्ट आपको एक लाजवाब मिलता है और वही स्टार इस मैदान पर झाई की टीम ने रखा है. MS झाई 11 टीम बल्लेबाजी करती हुई. आउट साइड खेलने का क्लीन बॉल, फ्रीक नीचे डाउन होता हुआ बड़ी मछली जाल में आती हुई. कमान डीजे पहा जयराज ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि पहिला धक्का आहे जो आपण पाहू शकता. जयराज मात्र मैदानाच्या बाहेर आले आहेत. सरळ ST उडवण्यात आलेली आहेत. थोडं शफल झाले आणि शफल होत असताना आपण पाहिलं तर दांडी गुल त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळाले. रन मैदानावरती केला तर 18-18ला एक विकेट मात्र गमावलाय. टेम MS11 झाई या संघानं आपण पाहतायत. झाईचा संघ आहेत दूरवरचा प्रवास करून तोही संघ या मैदानावरती पोहोचलायत. दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन आपण पाहिलं तर कासार वडवली तर संघ सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. अयुबला आपण नेहमी या मैदानावरती पाहिलं दूरवरचे षटकार त्याच्या बॅटमधून नेहमी आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत आणि तो खेळाडू देखील आपण इन ॲक्शन मध्ये सध्याच्या घडीला पाहत आहात. रन झाल्यात 18. सही कहा धनंजय आपने. और कल के दिन भिवंडी की नगरी में भी एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा नहीं दिखा पाया मगर गेंदबाजी में जलवा दिखाया था अयूब ने. मगर अब इस मैदान पर एक लाजवाब गेंदबाजी का जलवा दिखाते हुए गेंदबाज चेतन है. अगली गेंद धनराज आए हैं न्यू बैटर. ऑफ स्टंप पर खेलती बैकफुट पर गई जगह बनाई पॉइंट के ऊपर से और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए फरार. बेहतरीन चौका दावा. कमान डीजे धनंजय. इस मैदान पर देखिए जहां पर शॉट गिनती ऑफ स्टंप पर गिनती जगह बनाकर धनंजय ने इस शॉट को खेला और एक लाजवाब शॉट पॉइंट के खिलाड़ी को चीती हुई गेंद गई क्योंकि आउटफील्ड फास्ट है और बल्लेबाजों को जब अगर गेंद बल्ले पर आई तो खिलाड़ी को रोकने के लिए नाकाम होती हुई नजर आएंगे. क्या कहना चाहेंगे धनंजय? ऍक्शन रिप्ले पाहिलं कशा प्रकारे फटका खेळला. थोडं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळला. पुण्याचा मात्र चेंडू उंच गेलाय. दूर किती गेला, डिस्टन्स किती गाठलं जाईल परंतु डिस्टन्स तेवढंच गाठेल जिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि क्षेत्ररक्षकाने टिपला एक अचूक झेल. फलंदाज बाद. अरे भाई सरना स्टेट फुल स्टेट
थँक्यू. पाहिलं असेल आपण दुसरा विकेट गमावला. धनंजय मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक मोठी विकेट गमावली टीम MS11 जाई संघानं आणि दोन बॉलमध्ये त्यानं 4 धाबा बनवून तो मात्र मैदानाच्या बाहेर गेला. पहा पुन्हा ॲक्शन रिप्ले. थोडा फुलर लेनचा बॉल होता, पुढे टाकलेला बॉल, जितका डिस्टन्स गाठायचं होतं, जितक्या लांब मारायचं होता तितक्या लांब नाही मारू शकले. उंची जास्त गाठली होती या बॉलनं, लांबी डिस्टन्स जितकं गाठायचं होतं तितकं झेरबाई नाही गाठू शकले. त्यामुळे आता सध्याच्या घडलं चेतनच्या षटकामध्ये पाहिलं ना, पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती चौका आणि त्यानंतर मिळालेली विकेट जी आहे ती मात्र खूप महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते. धनंजय कहा जाए तो इस मैदान पर एक तुम्हारी तो एक हमारी ऐसे चलती हुई ये कहानी इस मैदान पर नजर आ रही है. मगर आप इस मैदान पर न्यू बाटा मैदान पर जाते हुए दुर्वेश कि इस मैदान पर एक साझेदारी चाहिए. मगर बात की जाए तो चेतन की एक बैकअप दिलाते हुए नजर आए. पहली और थोड़ी महंगी आई थी, उसके बाद बैकअप किया अपनी टीम के लिए. अगली गेंद दुर्वेश की लादी हुई. शॉर्ट गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं. गेंद सीधी विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. धनंजय ऐसी डॉट गेंदें आएगी तो इस मैदान पर बल्लेबाजों के लिए तकलीफें आती हुई नजर आएगी. क्या कहना चाहेंगे? दोन गोष्टी आहेत. एक तर अयुबच्या षटकामध्ये रन आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तर कासारवाडीला रन रोखायच्या होत्या. MS जाईनं पहिल्या षटकामध्ये रन घेतल्या होत्या, त्यांना फ्लाइंग स्टार्ट करायची होती. त्यांना जी स्टार्ट हवी होती ती फ्लाइंग केली होती, पण फ्लाइंग आता थोडं डाऊन झालंय. त्याचं कारण आहे मैदानावरती जसं दुसऱ्या षटकामध्ये चेतन आले, चेतननं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये रन आले आहेत, मग वाचवायचे आहेत रन. मग चेतननं काय केलं, एक चौकार येऊनही चेतननं फक्त 5 रन दिले आहेत. ही चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी झैरबाई आतापर्यंत पाहायला मिळालेली आहेत. आणि आता शेवटचा बॉल आहे तो निर्णायक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. रन झाल्यात 22, 22ला 2 विकेट गमावल्यात. आणखीन एक फटका खेळलाय मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन आणि ध्रुवेच्या बॅटमधून बॉल मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मल्टी रन 6 आणि 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाल्यात धावफलकावरती 28, सरासरी मेंटेन केलंय 14ची आणि 14च्या सरासरीनं धावगतीनं हा खेळ मैदानावरती सुरू झालेला आहे. टीम MS11 झाई संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 28 धावा. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि येऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक आपण पाहतायत. आई जुदानीचं हे ऐतिहासिक क्रिकेटचं मैदान आणि याच मैदानावरती आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन आणि पर्व 5वा आहेत. पर्व 5वा मधलाचा 3रा दिवस आहेत. 2 दिवस आपण पाहिलं तर वैतरणा एचं संघ परवाच्या दिवशी खेळल्यात. काल जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये वसई विरार परिसरातील आपण पाहिलं तर एक गाव एक संघ खेळलेत. आज वसई बाहेरील एक गाव एक आहेत, म्हणजे जिथे आपण पाहिलं तर मीरा रोडचा संघ पाहिला जो खास करून मीरा भाईंदरच्या परिसरातून आलेला एक संघ आपण त्यांच्या जोडीनं पाहिला. खास करून भिवंडीच्या परिसरातून आलेला खारबावचा संघ पाहिलात. एस एम्पास बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहा तिथे रन सीट, विकेट टेक, पॉवर प्ले इन बॅलन्स. MS11 जाई वर्सेस श्रीराम फाउंडेशन. सध्या स्क्रीनवरती या गोष्टी दाखवल्या जात आहेत. पॉवर प्लेमध्ये नक्की काय काय झालं त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रवीण पाटील आज स्वतः मात्र आपण पाहिलं तर DBN लाईव्ह मध्ये उपस्थित तिथे चांगलं काम ते करतायत. नयन तांडेलला पाहतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रोहित चौधरी सध्या आपण पाहू शकतायत. आणि त्या गोष्टी दाखवल्या गेल्यात. तिथे यष्टांना हिट केलं, विकेट मिळाली होती ती तुम्ही पाहिलीत. त्याच्यानंतर एक चांगला स्ट्रोक बाकफुटला गेले, पॉईंटच्या डोक्यावरून खेळलं होतं, तो स्ट्रोकवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर उंच खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आली होती. चांगला बॉल अयुबचा. सातत्याने क्रिकेट खेळण्याचा फायदा काय असतो झहीरबाई या दोन्ही संघांना माहीत आहे. MS11 झाईचा संघ देखील आहेत. ग्रामीण विभागातून हाई संघ मात्र बिलॉंग करत असतो आणि झाई म्हटलं तर एक चांगला संघ त्यांच्याही नावावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन कासार वडवली मोठमोठ्या स्पर्धात तेही हाताळत असतात. पहिला बॉल निर्धाव हाताळलाय अयुब शेखनं. सही का धनंजय. अगली गेंद फटासी मिस कर गए और वहां पर गेंद विकेट पर जाकर मंडा दिया और एक बड़ा झटका लगता हुआ MS झाई 11 टीम के उम्मीदों को लगता हुआ ये 3रा झटका. कमांड दीजिए.
थँक्यू. सध्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आफ्टर 2.2 ओव्हर्स 28 लॉस ऑफ 3 विकेट 2.2 चेंडूचा खेळ संपला. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अयुबचा बॉल होता आणि प्रशांत मल मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जॅकी टंडेल मैदानावरती दाखल होत आहेत. जे नवीन बॅटर आहेत ते सध्या तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आफ्टर 2.2 ओव्हर्स 28 लॉस ऑफ 3 विकेट. झहीरबाई पहिल्या षटकामध्ये रन आला 17. तिथून आता थोडा ब्रेक लावलात. धावेला रोखण्याचा प्रयत्न झालात. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती तिथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथेही झालात. तर त्या स्ट्रोकनं असं वाटलं होतं की MS11 झाई आता एक चांगला कामगिरीच्या दिशेने वाटचाल करतोय. परंतु अजूनही जवळपास पाहिलं ना तर 16 बॉलचा खेळ बाकी आहेत. म्हणजे आतापर्यंत 14 बॉल फेकल्यात. 14 मध्ये तुम्ही 28 बनवल्यात. 16 मध्ये किमान इथून तुम्हाला 30-35च्या पुढे जर गेलं तर 65-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जो आहे ना तो MS11 झाईचा संघ करू शकतोय. सही कहा धनंजय. अगली गेंद अच्छी गेंद थी. ऑन साइड खेलना चाहते थे, पैर में गेंद थी. अंपायर का निर्णय आएगा लेग बाय का इशारा. 1 रन के साथ स्कोर आगे सरता हुआ 29. 29 रन ओवर 30 ओवर चलता हुआ. लेकिन नॉन स्ट्राइक पर है. अब स्ट्राइक पर बैठ रहा है ध्रुवेश. अगली गेंद खेलता यार अयूब की. और धनंजय कल की रात की बात की जाए ना तो 6 विकेट अयूब ने चपकाए थे वो नाइट में भिवंडी की नगरी में. मगर इस मैदान पर लाजवाब बैकअप होता हुआ. आउटसाइड में खेला है लॉन्ग पर खिलाड़ी तैनात और एक विकेट जाने की संभावना. और बेहतरीन कैच. बल्लेबाज गॉन. चौथा झटका लगता हुआ. कमांडीज है थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात आपल्या स्क्रीनवरती अयूबचा बॉल ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी ऑफ्टमच्या थोडा बाहेर ठेवला. कॅच घेण्याचा प्रयत्न. एक चांगला कॅच त्या ठिकाणी टिपत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि मैदानाच्या बाहेर जावं लागलं ध्रुवेश मेहर यांना. ध्रुवेश मेहर बॅक टू दी पॅव्हलियन मध्ये पोहोचल्यात. अयूब शेखने विकेट मिळवून दिल्यात. जसं झहीरबाईने उल्लेख केला की कालच्या रात्रीचा कदापि आता तोच प्रयत्न मैदानावरती अयूब करतायत. विकेट हॉल नेहमी ते घेत असतात. महत्त्वाच्या श्रेणी कशा विकेट्स घ्यायच्या त्या अयूबला माहीत आहेत. आणि या मैदानावरती सर्वाधिक जास्त लांब वरचा षटकार ठोकण्याचा मानही एका वेळी आम्ही अयूबला पाहिलेला आहेत. म्हणजे पावसाळ्याच्या रबर बॉलच्या स्पर्धा याच मैदानावरती बऱ्याच वेळी पाहिल्यात. तिथेही अयूब आले होते आणि अयूबनं सर्वाधिक लांब वरचा षटकार या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती मारलेले आहेत. त्याही एक आठवणी असणार आहेत. 29ला 4 विकेट. सेफ हँड मात्र चेंडूला फक्त आपण पाहिलं तर ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन ठेवलं गेलं लॉंग ऑफला. तो मात्र वेगाने पुढे येतोय. बॉलवरती बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय. फेकी करेल तोपर्यंत मिळेल 1 रन आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 30. 30ला 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. धावसंख्येला रोख लगावण्याचं काम पाठीमागच्या 11 बॉलमध्ये झहीरबाई आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सही कहा धनंजय. अगली गेंद अच्छी गेंद थी. लेग स्टंप लेकर जाती हुई और एक विकेट का पतन होता हुआ. बल्लेबाज कौन. कमान डीजे. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय कशा प्रकारे गोष्टी घडल्या त्याही तुम्ही पाहणार आहात. जॅकी होते जॅकी टंडेल त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागलेत आणि जॅकी आज मात्र तितका परफॉर्मन्स नाही दाखवू शकले. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अयूबचा हा बॉल शफल झाले बाहेर निघाले आणि ऑफस्टम आहे ती ऑफस्टम मात्र उडवण्यात आलेली आहेत. ऑफस्टम वरती बॉल होता ती मात्र उडवण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बेल्स डिस्ट्रॉय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. रन मैदानावरती बनवलेत 30. 30ला लगावलाय. आणखीन एक धक्का टीम MS11 झाईनं. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकू डीजे सुमित त्यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. पहा लास्ट ओव्हर मध्ये काय घडलं. अयूबनं 4 धावा देत 3 विकेट घेतल्यात आणि 3 विकेट नाही नुसतं MS11 झाईच्या ज्या धावा बनत होत्या त्याला रोख लगावण्याचं काम केलंय. म्हणजे अयूबच्या पहिल्या षटकामध्ये रन आले होता 17. पण या ओव्हरमध्ये अयूबनं फक्त 4 रन खर्च केले आहेत आणि महत्त्वाच्या 3 विकेट त्यानं घेतल्या आहेत.
2 तर यष्टा उडवल्यात, 2 वेळा क्लीन बोर्ड केल्यात आणि 1 वेळा कॅच घेत असताना 3 विकेट अयुबनं या ओव्हरमध्ये घेतलेल्या आहेत. झहीरभाई, हा गेम जो आहे ना, हा खेळ जो आहे तो खेळ कसा पलटतोय हे पाठीमागच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे. सही कहा धनंजय, तौफीक आया है गेंदबाजी पर, शॉट गेंदी पुल किया ऑन साइड पर और गेंद को गुल किया, गेंद सीमा रेखा बाहर, 6 रनों के लिए फरार. कमान दीजिए. थँक्यू. ॲक्शन रिप्ले पूल केला, सक्सेसफुल ठरत असताना पाहायला मिळाला आणि सक्सेसफुल ठरत असताना हा बॉल मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. 6 धाब्यांसाठी सिक्सर आलाय. धावा फलकावरती लगावलं गेलं. 36 धावा. थँक्यू मुन्ना, आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं, पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं, परंतु एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं रॉयस्टन मीरा रोडकडून. 36ला 5 विकेट. फटका आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक खेळलाय. 3 फीटला क्लिअर करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतायत. बॉल मात्र त्या ठिकाणी अडवला जाईल का, परंतु बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय मैदानावरती संकल्प यांच्या बॅटमधून 4 वाला. थँक्यू. धावा फलकावरती पाहू शकतात आपण हा स्ट्रोक कसा खेळलाय. संकल्प मजवेळकर होते आणि संकल्पाच्या बॅटमधून या स्पर्धेतील 119वा चौकार जो आहे तो सध्या मैदानावरती खेळला गेलेला आहे आणि संकल्पाचा इरादा, संकल्प त्याचे दृढ आहेत. आता मैदानावरती रन करायचे झहीरभाई आणि त्याच दिशेने आता वाटचाल सुरू झालेली आहे. तौफीक यांच्या षटकामध्ये आता आक्रमण जे आहे ना, त्या आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. सही का धनंजय, 2 गेंदों पर 10 रन बने हैं और बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर करना भी होगा, क्योंकि अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या खड़ी करनी होगी MS साई 11 टीम के बल्लेबाजों को. तौफीक की अगली गेंद फिर ऑन साइड खेला है, गेंद फाइन लेग पर ट्रैवल हुई है, गेंद हवा में है, खिलाड़ी उस गेंद का पीछा कर रहे हैं मगर ये कैच ड्रॉप हो जाएगा और 2 रन निकालने का मौका मिल जाएगा. दोनों बैटर को तीसरे रन की मांग होगी क्या, बैकअप बच्चा है और इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 42. 42 रनों पर धनंजय अभी भी बात की जाए तो 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 9 गेंदों में 20 से 15 रन, एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा. यस राईट. आणि धावफलकावरती आपण पाहिलं तर 42 5 गडी बाद, पण मागचा बॉल पाहिला तर मागच्या बॉलवरती जी कॅच उडाली होती त्यापर्यंत पोहोचण्याचा खेळाडूचा इरादा स्पष्ट नव्हता. म्हणजे झहीरभाई आपण पाहिलं तर कॅचवरती जाणं तितके प्रामाणिकपणे नाही पाहायला मिळालं आणि तो त्यासाठी दूर राहिल्यात. आधी कदापि धावला नाहीत तो आपल्याला कारण मैदानावरती पाहायला मिळालं. रन झालं 42. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 43. 43 5 गड्यांच्या मोबदल्यात. सही का धनंजय, यहाँ पर गेंदबाजों को बैकअप करना है. दिशाई गेंद थी, अंपायर का इशारा, वाइड बॉल, स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 43. 43 रनों पर अगली गेंद लो फुल टॉस, गेंद ड्राइव किया लॉन्ग ऑन पर, जब तक गेंद को फील्ड कर जाएंगे अय्यूब. 1 रन पूरा होता हुआ, 1 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 44. 44 रनों पर MS साई 11 टीम की 5 विकेट के नुकसान पर. सुरुवात तर पाहिली तर MS 11 झाईनं चांगली उभारलेत. 44 त्याने केल्यात आणि मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 60 क्रॉस झालेत. 60 क्रॉस नाही होऊ शकल्यात. या मॅचमध्ये इरादा तो आहे की 65च्या आता क्रॉस जाण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु शेवटचा अजून 2 बॉल बाकी आहेत, त्यामुळे मजा येणार या मॅचमध्ये. धावफलकावरती धावा 44. प्रिन्स स्ट्रायकरवरती प्रिन्स आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलला खेळण्यात आले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं, हे महत्त्वाचं आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव मात्र मैदानावरती कंप्लीट. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 45. 45 धावा या धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. एका बाजूने संकल्प आहेत, ज्यानं संकल्प चांगला केलाय, दृढ निश्चयानं तो मैदानावरती बॅटिंग करतोय, त्यामुळे झहीरभाई या मॅचमध्ये ते निर्णायक आहे टीम MS 11 झाईसाठी. सही का धनंजय, 7 गेंदों का खेल आना बाकी है. तौफीक की अगली गेंद फिर टॉस की स्ट्रेट ड्राइव खेल दिया, लंगा पर गेंद आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, गेंद ने थोड़ी सी उछाल ली, बैका बच्चा है, फील्डिंग अच्छी है और 1 ही रन मिल जाएगा. 1 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंची हुई 46. 46 रनों पर 5 विकेट के नुकसान पर. आने वाली आखिरी गेंदों की खानी क्या होगी इस मैदान पर, मगर आते हैं एक ब्रेक के बाद मैदान की ओर. कमांड दीजिए.
भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार योले. थँक्यू. पहिला बरोबर 4 षटकाचा खेळ पहिल्या 4 षटकामध्ये MS11 झाईनं बनवल्यात 46 46 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्यात. दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो कासार वडवलीच्या अगदी खास करून आपण पाहिलं गावातून आलेला हा संघ आहे. कासार वडवलीचे खेळाडू आहेत ते तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 46ला 5 विकेट मात्र गमावल्यात. आता प्रयत्न मैदानावरती आहेत किमान 15च्या वरती 17-18 जर आल्यात तर 63 क्रॉस 63 क्रॉस 65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे. आणि करंट रन रेट सध्या 11.50च्या सरासरीने 58, 12च्या रन रेटनं तुम्ही 58 आणि 14 मधून तुम्ही 60 पर्यंत पोहोचू शकतायत. पहिला बॉल फुल टच बॉलला मैदानावरती थारा नाहीत आणि संकल्प मजवेलकर यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार 6 वाला. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार योले. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू सो मच. 52 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4.1 चेंडू देखील संपलाय आणि गोलू यांच्यावरती आक्रमण आता सुरुवात झालेली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयप्रकाश गरज सर आमच्या दिशेने वळाले त्याने मात्र दर्शवला व्हाईट बॉल आहेत. दुसऱ्या बाजूने गंगाधरजी हे पंचांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. हे 2 पंच आहेत आणि तिसरं अंपायर्स आपण पाहिलं तर दिनेश मांगेला सर. असे 3 पंच आतापर्यंत तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. रन मैदानावरती बनवलं 53ला 5 विकेट गमावल्यात. सुंदर असे हे मंडप डेकोरेटर ज्यांच्या माध्यमातून उभारले गेलेत त्या आदरणीय प्रकाश गरज साहेब यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. कारण का हे संपूर्ण मंडप डेकोरेशन उभारणं आणि कुठलाही म्हणजे फक्त हे मंडप डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे चर्चा जाहीरबाई त्याही गोष्टीची होणार आहेत. पुढचा बॉल फटका पुण्यात आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र निघून जातो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. फेकी करेपर्यंत मेल एक रन. अयुब हातामध्ये फेकी झालं. धावफलकावरती धावा वाढल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतात 54. 54 60च्या पलीकडे जाण्याचा इरादा जाहीरबाई सध्या स्पष्ट दिसतोय MS11 झाईचा. वो करना भी होगा धनंजय, क्योंकि 4 गेंदों का खेल मैदान पर रहना बाकी. इससे पहले वाला मुकाबला आपने देखा वो 60 रन वहाँ पर थोड़ी सी गलती की वजह से मिरारो टीम ने वो मुकाबला गंवाया था. एक बेहतरीन गेंदबाजी का जलवा किया था इस मैदान पर खारगांव की टीम ने. अगली गेंद इस मैदान पर खोलो की आती हुई लो फुल टॉस गेंद थी. गेंद को आउट साइड पर खेला. गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. एक रन के साथ अब टीम की नैया को आगे लगा रहे हैं झाई के बल्लेबाज. मगर यहाँ पर 1-2 बड़े शॉट आने चाहिए. 3 गेंदों का खेल आना बाकी है धनंजय. 1 से 2 बड़े शॉट इस मैदान पर चाहिए. क्या कहना आणि चाहेंगे? सध्या स्क्रीनवरती पाहिलं तर MS11 झाई 55ला 5 विकेट आहेत. 4.3 ओव्हर्सचा खेळ संपलाय. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये जे काही करायचं ते तुम्हाला आता करून दाखवायचं आहे. संकल्प एका बाजूला त्याचा इरादा स्पष्ट. संकल्प मजवेलकर तुम्ही मैदानावरती पाहता तर दुसऱ्या बाजूने प्रिन्स तुम्ही मैदानावरती पाहू शकणार आहात. पण कशा प्रकारे तो बॅटिंग करेल. स्वीप करायचं होता. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. पंच मात्र वाले लगेचच मात्र व्हाईट बॉलचे इशारा घोषित करतायत आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. अब तक 56 यानी कि 56 लॉस ऑफ 5 विकेट. सही का धनंजय. थोड़ी सी लेग स्पिन गेंद थी और गेंद थोड़ी सी ऑप्शन के बाहर गई थी. अंपायर का इशारा आता हुआ व्हाइट बॉल. इसको जाकर होता हुआ 56 रन पर. अगली गेंद अकेले आती हुई फील्ड से ऑप्शन के बहुत ही बाहर है. फील्ड से हाथ खुल जाएंगे. अंपायर के व्हाइट का इशारा. एक्स्ट्रा इनको कंट्रोल करना होगा गेंदबाज गोलू को. राइट आर्म राउंड विकेट से अब आएंगे गेंदबाजी के लिए. रन संख्या 57 पर जाती हुई. 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. पहला मुकाबला अपने 60 रनों का देखा था. यहाँ पर वन विचार होगा क्या MS झाई टीम का कि इस मैदान पर 60 से 65 रन और इस मैदान पर छोड़े जाए. गोलू की अगली गेंद राइट आर्म राउंड विकेट. आउटसाइड पर खेला और गेंद को भेज दिया. लॉन्ग ऑन बॉलिंग के बाद 6 रन. कमान डीजे. थँक्यू. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं. मैदानावरती राऊंड विकेटने गेले गोलू. हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या स्पर्धेमध्ये टुर्नामेंटमधला 83वा षटकार जो आहे तो सध्या तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालात आणि भरपूर लांब चेंडू गेलात. या षटकामध्ये घडलं काय. मागे 2 वाईट टाकले. तो वाईटचा दबाव जो होता तो दबाव आता मैदानावरती गोलूवरती जाणवतोय आणि गोलूनं 4 बॉलमध्ये 17 रन खर्च केल्यात. 63 वरती पोहोचलायत. झाईला
60च्या क्रॉस करायचंच होतं, आता 60च्या क्रॉस झाल्या आहेत. पण आता लक्ष काय करतायत तर जवळपास 70 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न त्यांचा इरादा असणार आहेत. पाहूयात शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. गोलू पुण्यात रेडी आहेत. पुढचा बॉल फुलटस मैदानावरती आता फुलटस पंचाने बिमार घोषित केला आहे. एकूण या बॉलवरती धावा मिळणार आहेत त्या मात्र 7 आणि 7 70 देखील आता मैदानावरती पूर्ण झालेले आहेत. 7-0 70चा आकडा आपल्याला पुढे येत असताना पाहायला मिळतोय. डीजे थँक्यू आदरणीय धीरजजी गायकवाड भिवंडी यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDL चषक 2025च्या वतीनं आपलं स्वागत. धावा 70 फ्रीटचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीत. जर 70ची जी वेस आहे ते आता ओलांडली गेलेत. 70 धावा MS11 झाईनं बनवल्यात. आता शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार. संकल्पना 11 चेंडूमध्ये 34 धावा. जशी मागच्या मॅचमध्ये आपण प्रणयची बॅटिंग पाहिली तशी बॅटिंग आता मैदानावरती केलंय संकल्प यांनी मैदानावरती. सही का धंधे आपने इस मैदान पर 70 को पहुंचाया गया क्योंकि अब वहाँ पर गेंदबाजों पर हमले चढ़ाए जाते हुए नजर आ रहे. गेंदबाजी थोड़ी सी खराब होती हुई नजर आ रही है श्रीराम फाउंडेशन टीम के गेंदबाजों के द्वारा. फिर से ऑफ साइड पर गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने कर दी बल्ले बल्ले. गेंद मिड विकेट बाउंड्री के बाद 6 रन कमांड है. थँक्यू. पहिल्या 3 ओव्हर पहिल्या 4 ओव्हरमध्ये हा संघ होता 44 वरती आणि आता या षटकामध्ये जवळपास 30 धावा ज्या आहेत ना त्या गोलूच्या षटकामध्ये आलेल्या आहेत म्हणून गोलू महागडे ठरले आहेत. 30 धावेचं षटक महागडं षटक आता मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालेलं आहेत. युवा खेळाडू यंग खेळाडू पण त्यानं सध्या परफॉर्मन्स आता थोडा खराब राहिला आहे मैदानावरती. आणि संकल्पनं 12 चेंडूमध्ये 40 धावा बनवल्यात. 5 सिक्सर त्याने खेळले, 1 चौकार त्याने खेळलात. आणि संकल्पचे सध्या आपण पाहिलं तर वॅगन व्हीलच्या माध्यमातून दाखवलं जातात कशा प्रकारे त्यानं मैदानावरती बॅटिंग केलेत. ऑन साईडला मात्र जास्त बिझी ते राहिलेत. सिक्सर जे आलेले आहेत ते सर्व मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग खास करून लॉंगॉनचा झोन आपण पाहिला तिथे मात्र षटकार पाहायला मिळालेत. आणि काऊ कॉर्नरमध्ये त्यांच्या बॅटमधून षटकार आपण पाहिले होते. संकल्पची 12 चेंडूमध्ये 40 धावेची इनिंग सध्या तुम्हाला दाखवली जातात आपल्या स्क्रीनवरती. 333च्या स्ट्राईक रेटनं त्यानं मैदानावरती हल्ला बॉल केला, आक्रमण केलं आणि आक्रमकतेचं दुसरं नाव संकल्प मजवेलकर. आज मात्र मैदानावरती अगदी मजेदार बॅटिंग जाहीरबाई त्यांनी केलेली आहेत असंच आता मैदानावरती म्हणता येणार आहेत. काय म्हणाले या बॅटिंग बद्दल? 12 बॉलमध्ये 40 रन. सही का धनंजय, एक 4 आया उसमें और 5 सिक्सर. एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा बिक रहा है. आप देख सकते हैं दीवन लाइव पर प्ले दिखाते हुए और बेहतरीन बल्लेबाजी का जलवा. ऑन साइड पर लाजवाब जो शॉट है खेले ना सिक्सर. गेंदबाजों को इस मैदान पर थोड़ी सी महंगे साबित होते हुए गेंदबाज वहाँ पर 30 रन आने वाली है. बल्लेबाजी इस मैदान पर श्रीराम फाउंडेशन टीम को इस मैदान पर रन संख्या बनानी है 77 रन बनाने और वो जवाब देना होगा धनंजय. तो वहाँ पर अयूब का रोल इस मैदान पर बहुत कुछ काम देता हुआ नजर आएगा. पहा स्क्रीनवरती ही बाईक आहेत. या बाईकवरती कोण स्वार होणार, या बाईकवरून स्वार होऊन कोण घरी जाणार? बहुजन विकास आघाडी आयोजित गासपाडा HDL चषक 2025ची ही बाईक आहे. ती बाईक कोणाला मिळणार याची चर्चा तर तिथे होणार आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं हलकासा बदलाव केला जातोय. तर क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आणि आमच्या मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर आहेत, त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात आमच्या जोडीनं. या स्पर्धेसाठी मात्र आपण पाहत आहात जशी 5 पर्व आहेत त्या 5 पर्वामध्ये तुकाराम मांगेला सर आमच्या जोडीनं सातत्यानं राहिलेले आहेत. त्यांचा आवाजही तुम्ही ऐकत आहात. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये DJ सुमितला ऐकूयात आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. काही देणगीदार आहेत त्या देणगीदारांचा उल्लेख करणं या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचं आहे. या स्पर्धेच्या आयोजक श्री विजयजी गरज साहेब, श्री विनोददादा पाटील, श्री अजिंक्यजी गरज, पिंट्या दादा, उत्कर्षजी पाटील यांनी आयोजनाने आपल्या गासपाडाचे टीम सर्व आहेत. गासपाडाचे ग्रामस्थ आहेत. गासपाडा गावातील आपल्या सर्व महिला भगिनी आहेत. त्यांचंही विशेष योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहेत. तसेच या स्पर्धेसाठी देणगीदार स्वरूपामध्ये मदत करणारे आदरणीय सोहम एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रमेश दादा, राकेश दादा आणि अजित दादा यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय पारितोषिक रोख रक्कम 35,000 रुपयाची देणगी लाभलेली आहेत. त्यांच्या मंडळाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. श्री रोहितजी जाधव साहेब चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपयाची देणगी त्यांनी या स्पर्धेसाठी दिल्यात. त्यांचा मनापासून आभार. 5 आकर्षक चषक जे आहेत ते ग्लोबल
डिवायनिंग मॅरिन्स सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत, त्यांचा मनापासून आभार आहेत. मालिकावीर गोलंदाज फलंदाज श्री योगेशजी सखाराम म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून दिलेत, त्यांचा मनापासून आभार आहेत. बेस्ट फिल्डरचा जो किताब जो आहे ते पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे. कुमार देवांग अनंत माळवी यांच्या माध्यमातून दिलं, त्यांचंही मनापासून आभार. चेंडूचं जे बॉक्स आहेत ते आपल्याला व्हेराटेक्स कंपनी यांच्या माध्यमातून लाभलेत, त्यांचेही आभार आहेत. मंडपची संपूर्ण सुविधा म्हणजे फक्त जे आपण पाहता त्या स्पर्धेसाठी जे मंडप उभारले आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता फक्त जी आतापर्यंत मंडप उभारण्यासाठी लावण्यात आलेली जी माणसं आहेत त्यांच्यासाठी जी रोख रक्कम आहे ती फक्त मात्र देण्यात येणार आहेत. आणि बाकीचे जे सर्व सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला फ्रीमध्ये जे उपलब्ध करून दिल्या आहेत ते साई डेकोरेटिव्हचे सर्वे सर्वा श्री प्रकाश गरज साहेब यांच्या मनापासून आभार असणार आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट बॅग आहेत ते आपल्याला बीके स्टार कंपनी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच बीके स्टार कंपनी, आपला मनापासून आभार. पाण्याच्या बॉटल आपल्याला मिळाल्यात, चिरागजी पाटील आपला मनापासून आभार. पाण्याचे जार दरवर्षी ज्यांच्या माध्यमातून असतात ते आपल्या भाटपाडाचे भूपेशजी भोईर आपल्या मनापासून आभार आहेत. पाणी जार जितू म्हात्रे यांच्या माध्यमातून दिले, जितू म्हात्रे आपले आभार असणार आहेत. ग्राउंडसाठी जे पाण्याचं टँकर लागले ते आकाश म्हात्रे आणि हितेशजी राऊत यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचेही आभार आहेत. वायफायसाठी जे बालाजी इंटरनेट आहेत त्यांनी आपल्याला सहकार्य केलेत. आणि श्री दीपेशजी म्हात्रे साहेब सलग 5 वर्षामध्ये 25,000ची आर्थिक मदत ते करत असतात, त्यांचा आभार आहेत. मॅच सुरू होतोय त्यामुळे देणगीदारांचा उल्लेख तर होणार आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुकाराम सर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला मात्र पूल केलाय, अयुबच्या बॅट मधून फटका सजवलाय आणि फटका निघून जाईल. आई जुदानी मैदानाचा जिथे बोर्ड आहेत त्याच दिशेने मात्र निघून गेलाय. चौकार 4. धन्यवाद धनंजय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा ITL चषक 2025 पर्व 5 आणि 5व्या पर्वातील दुसरा सामना इथे सुरू होतोय. मोठं आव्हान आहे पण अयुबला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव देखील आहे. जो स्ट्रायकर यांना सज्ज झालाय, अनुभव भरपूर आहे. अलॉंग द ग्राउंड ऑन साईडला खेळला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण होईल. आव्हान मोठं आहे. डबल 7 7 7 करायचे आहेत, 1-7 करायचे आहेत आणि 7ही द्यायचे आहेत. सुरुवात चांगली झाली आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर सिंगल, धावा 5. नाही, जसं जसं पहिल्या सत्रामध्ये आपण पहिला सुरुवात झाली तशी सुरुवात आता मैदानावरती करायची आहेत. धावा धावफलकावरती 5 धावा आपण पाहतात 2 बॉलमध्ये. फटका सुंदर खेळलाय, मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन झालंय आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. या सत्रामध्ये अशी सुरुवात हवी आहे आणि ती सुरुवात आता मैदानावरती करतात आकाशच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार मचिनेटेड बाउंड्री चौकार आलेला आहे. तुकाराम सर, आतापर्यंत चांगली बॅटिंग आहे, क्लासिकल बॅटिंग सध्या आकाश दाखवत आहेत. सुंदर सुंदर बॅटिंग. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अयुब शेख आहे आणि दुसऱ्या बाजूला आकाश रिपड. म्हणजे गेल्या वर्षी आपण जसं पाहिलं होतं ज्याचा फॉर्म अप्रतिम होता, सुंदर पूर्ण सीझनमध्ये ज्याचा फॉर्म सुंदर राहिला होता तोच आता जो स्ट्रायकर यांना फलंदाज आहे. आणि त्याच्या त्या बाउंड्रीनं काय होते, अयुबवरचं दडपण पण कमी होते. अयुब हुकमाचा एक काय प्रमुख फलंदाज आहे पण आकाशच्या त्या खेळीनं येणारा दबाव थोडासा कमी होतो. म्हणून विकेट पाहिजे आता सध्या, विकेट पाहिजे जाईला जाई आणि विकेट आलाय आकाश रिपड बाद. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई जुदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई जुदानी थँक्यू. मैदानावरी दुपारच्या सत्रामध्ये दीपेशजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपले स्वागत. विनोददा पाटील हेही आता दुपारच्या सत्रामध्ये पोहोचलात, आपले स्वागत. पहा ॲक्शन रिप्ले, काय घडलं. बॅकफुटला गेले, स्ट्रोक खायचा होता पॉईंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात होते शॉर्ट पॉईंटला. एक चांगला कॅच त्यांनी मात्र कॅरी केला. विकेट हवी होती ती खास करून MS11 जाईला आणि धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या 4 बॉलमध्ये 9. तुकाराम सर, एकमेकांसमोर हे दोन्ही संघ सातत्याने खेळत असतात, मोठमोठ्या स्पर्धा हाताळत असतात, त्यामुळे एकमेकांच्या डावपेचही माहीत आहेत. धनंजयला माहीत आहेत, दुसऱ्या बाजूला अयुबलाही माहीत आहेत. ते सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला, इतक्या वेळा ज्या वेळेला तुम्ही समोर खेळताना प्लस मायनस दोन्ही माहिती बसणं तेही आवश्यक असतं. आणि या मागचा चेंडू जर खेळताना आपण आकाशला पाहिलं, आकाश रिपडला वेट पाठच्या पायावरती ट्रान्सफर नाही झालाय. ज्यावेळेला तुम्हाला स्क्वेअर कट करायचा असतो, कट करायचा असतो तर आपला थोडा शरीराचा भार मागच्या पायावरती जाणं गरजेचं होतं. पण जो पुढचा पाय ना डावा थोडासा एक्रॉस गेला होता, लांब गेला होता, त्याच्यामुळे तुम्ही चेंडूपासून लांब गेलं आणि जो स्क्वेअर कट करायचा होता, अलॉंग द ग्राउंड ठेवायचा होता, तो अलॉंग द ग्राउंड नाही ठेवता आला आणि ते कारण होतं विकेट पाहिजे होतं, तो विकेट आलाय. स्टार्ट चांगला झालाय. आता क्रमांक 3 वरती साहिल
धावा आहेत धावफलकावरती 9. टप्प्याचा चेंडू तो शरीरावरती थोडंसं आदळला, बॅट न लागलाय पण जास्त इजा नसावी हीच अपेक्षा. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची व्यवस्था करायची आहे. वेगवान चेंडू होता, बरोबर बॅटच्या थोडा कडेला लागला आणि जरा ज्यावेळेला कडेला लागतो त्यावेळेला एक वेग जनरेट होतो, स्पीड जनरेट होतो. कदाचित त्याचाही परिणाम त्याला काय थोडंसं वेगानं फक्त ऑल इज वेल असावं की जास्त दुखापत गंभीर नसावी. बघा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पोझिशनमध्ये आले होते परफेक्ट, जसं आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या जो वरच्या कडेला ज्यावेळेला चेंडू लागतोय त्यावेळेला तो एक वेग जनरेट होतो, स्पीड जनरेट होतोय आणि तोच थोडासा लागला होता आणि त्याच्यामुळे थोडासा हार्ड जो आहे तो लागलाय, थोडंसं उसंत आहे. धनंजय आहेत आमच्या जोडीने महत्त्वाचा मॅच आहे. एका गोष्टीवरती चर्चा आम्ही करतोय की हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भरपूर वेळा खेळलेले आहेत, याच मैदानावरती देखील झाले फाईट झालेले आहेत आणि हे मैदान काय दोघांनाही नवीन आहे. फक्त आता मैदानाची रचना जसं तुम्ही उल्लेख केला थोडीशी रचना बदललेली आहे, जे ॲटमॉस्फिअर आहे ते थोडंसं वेगळं झालेलं आहे. खेळपट्टी जी आपण बघितली ती थोडीशी डाव्या बाजूला होती, ती आता उजव्या बाजूला आलेली आहेत. पण ऑल ओव्हर जर पाहिलं तर पहिल्या 4 पर्वापेक्षा हे 5वं पर्व थोडंसं दिमागदार आहेत, आगळं वेगळं आयोजन आणि नियोजन आहे. आणि संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर ग्रामीण खेळाडूंसाठी मेजबानी असलेली स्पर्धा या वर्षामध्ये आपण जसं मैदानाचा उल्लेख केलात तसंच आपल्या ग्रामीण खेळाडूंसाठी सध्याच्या घडीला अनेक बाईकही येतात, अनेक स्पर्धाही येतात, तिथेही बाईक आहेत. बाईक स्वारवरती नक्की कोण जाणार याची चर्चा असते आणि ग्रामीण भागामध्ये आता जितक्या बाईक येतात तितक्या खेळाडूंसाठी मात्र प्लस पॉईंट काही गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिला 5 बॉलचा खेळ संपला, 9 धावा धावफलकावरती लगावल्यात. टार्गेट मैदानावरती ठेवलं 77 धावेंचं. शेवटचा बॉल बॅटची एज घेतलाय, बॉल पाठीमागे चाललाय, शॉर्ट फाईन लेगला मात्र प्रोटेक्शन आहेत. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके येऊनही चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळलाय गोलंदाज धनंजय यांनी. आणि धनंजय नाईक पहिल्या षटकासाठी का ओळखले जात आहेत ते त्याने मैदानावरती करून दाखवलं आहेत. 2 बाउंड्री येऊनही मागच्या 3 बॉलवरती रन आलेल्या नाहीत, हे कुठेतरी चिंतेची बाब सध्या तुकाराम सर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. या पहिल्या षटकादरम्यान घडलेल्या आहेत. एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये ही चर्चा जारी ठेवूयात. डीजे कंपॅरिझन आपण पाहू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता ज्यावेळेला MS झाईनं 17 धावा केल्या होत्या, गडी नाही गमावला होता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला श्रीराम फाउंडेशन भावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडूवरचा चौकार आणि पण तो 2 चौकार आल्यानंतर देखील 9 धावा आतापर्यंत धावला. त्याला एक दुसरी किनार आहे, ती दुसरी किनार असं आहे कारण पहिल्या चेंडूवरती अयुबनं चौकार टोकला होता, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव केली, त्याच्यानंतर 1 चौकार जरूर आला पण पुढचे 3 चेंडू अयुब नॉनस्ट्राईक एंडला होते. त्याच्यामुळे जो धावांचा वेग वाढवायचा होता तो वेग वाढवताना ही गोष्ट घडलेली आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. संतोष अजून एक महत्त्वाचा गोलंदाज, गेले कित्येक वर्ष आपण जाई टीमकडनं खेळताना या खेळाडूला पाहिलंय, तो आता गोलंदाजीसाठी रेडी होतोय. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना धावा झाल्या डबल फिगर, 10 धावा धावफलकावरती आहे. 67 धावा अजूनही करायच्या आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 67 4 षटकामध्ये जेव्हा 67 आहेत ना, 15, 16, 17च्या घरामध्ये आता आस्किंग रन रेट अयुब आहे. मागे 4 चेंडू अयुब नॉनस्ट्राईक एंडला होते, स्ट्राईकला आलं, एरियल रूटनं स्ट्राईक केलं, चेंडूला पाठवलं बॉन्डल्याच्या बाहेर, षटकार. थँक्यू पापा. एक्सेल रिप्ले पास स्क्रीनवरती कशा प्रकारे फटका खेळला, राऊंड विकेटने गेले, बरोबर पुढे टाकलेला बॉल त्याला मात्र केसात आला. हा मोठा फटका मैदानावरती खेळला आणि म्हणून म्हटलं की अयुबनं या मैदानावरती लांबचे षटकार देखील तो खेळत असतो. आता सुरुवात झालेली आहे मॅचला. 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. टार्गेट अजूनही जवळपास 61 61 धावेंचं टार्गेट आहेत. येणारे बॉल 23 आहेत, परंतु मोठ्या धावेंच्या ज्यावेळी पाठलाग केला जातोय त्यावेळी एखाद्या खेळाडूला तुकाराम सर मैदानावरती थांबणं गरजेचं असतं. आता कंडिशन तीच आहे, अयुब मैदानावरती राहतोय, कशा प्रकारे तो बॅटिंग करतोय या गोष्टी आता मॅटर करणार आहेत या मॅचमध्ये. 1.1 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. संतोष लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. आधी देखील हेच घडलं होतं, आता देखील तेच घडतंय आणि पंचाचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलवरती मिळतात धावा, तोफ्याच्या 4, एकूण धावा मिळतील एक्स्ट्रा 5.
थँक्यू तुकाराम सर. आपल्या दिशेने येतो पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी अयुब होते, अयुबनं देखील असा एक चेंडू हाताळला, तिथे विकेट किपर बीट झाले होते, तिथेच चौकार आला होता. 5 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये त्या गोष्टी आपल्याला मैदानावरती जाणवत आहेत. म्हणजे एका प्रकारे म्हणायचं झालं तर अयुब यांच्या बॅटमधनं या षटकामध्ये एक षटकार आलाय, पण प्रत्यक्षात या एका बॉलवरती 2 षटकार आलेत. कारण एक्स्ट्रा जे आहेत ना आतापर्यंत 6 आल्यात, या म्हणजे 2 षटकार आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. 2 षटकार आणि हा तिसरा 6 अँड अगेन 6. पायावरचा पिक फ्लिक आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू. पहा एक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळला गेलाय. अयुब मात्र आपल्याला पाहायला मिळाले. संतोष दवणेचा बॉल, त्याला मात्र आपण पाहिलं तर योग्य दिशा दिलेत. थोडीशी लेन भरकटली होती, लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल आणि त्याला मात्र योग्यरित्या पीक करत असताना बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 77चा पाठलाग सुरू आहे आणि अयुबची बॅट सध्या मैदानावरती बोलू लागलेत. हे श्रीराम फाउंडेशनसाठी महत्त्वाचं आहे. 4 बॉलमध्ये त्यानं रन आतापर्यंत बनवल्यात, 17 धावा. चांगल्या बॅटिंगचं प्रात्यक्षिकरण सध्या तुम्ही मैदानावरती पाहत आहात. थोडा दबाव वाढलात आता टीम MS11 झाईवरती. संतोष दवणे आणि विचार विनिमय आता मैदानावरती करताना पाहायला मिळाले धनंजय नाईक. त्या ठिकाणी पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी ही मैदानावरती केली जाईल. सोडून दिलाय, लिफ्ट केलाय, पण का सोडला हाही प्रश्न आहे. मैदानावरती निर्धाव चेंडू मैदानावरती फेकण्यात आलेला आहे. डॉट बॉलची खास करून गरज होती, तो डॉट बॉल मैदानावरती फेकण्यात आलेला आहे. नाही, बऱ्याच वेळा काय असतं की एखादा खेळाडू खेळत असताना वावत जातो, पण अयुबकडे तो अनुभव आहे. बॉल चॉईस करणं, बॉलच्या मेरिटवरती खेळणं, आणि तेच मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं. मी म्हटलं ना, बॉल चॉईस करणं, बॉलच्या मेरिट परफेक्ट आहे, कारण मेरिटमध्ये येणारा खेळाडू आहे. चेंडू गेला सर वाईट इज लॉंग ऑफला, चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो. थँक्यू. त्याच करता मी काय म्हटलं होतं की मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. याच्या अगोदरचाही तो होता, पण अयुबनं पाहिलं होतं थोडासा लांब आहे. या चेंडूला बघा, एका पायावरती बॅलन्स मागच्या पायावरती केलं, कव्हरच्या डोक्यावरनं खेळलं आणि चौकाने स्कोर जाऊन पोहोचलाय 31. 31 रन. 31 धावा धावफलकावरती श्रीराम फाउंडेशन. जसं श्रीराम उल्लेख केला तर राम ठाकूर साहेब जे कासार वडवळीचे आहेत आणि नेहमी त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं श्रीराम फाउंडेशन हा संघ मात्र ते पुरस्कृत करत असतात. सोडून दिला अयुबनं बॉल मात्र निघालाय थोडंसं बाहेरच्या दिशेने. पंच मात्र लगेच वाले व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा. तुकाराम सर, दुसऱ्या षटकामध्ये देखील असं घडलं होतं, तिथेही वाईड आले होते, तिथेही षटकार आले होते आणि शेवटच्या पुढचा बॉल आणखीन एक कडक स्ट्रोक आहेत. अयुबचा उल्लेख केला, या मैदानावरती सर्वाधिक लांबवरचे षटकार तो नेहमी ठोकत असतो आणि अयुब यांच्या बॅटमधून बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी सिक्सर. थँक्यू. नक्की जसं तुम्ही अयुबचा उल्लेख केला, हे मैदान आणि अयुबची बॅटिंग काही नवीन नाही आहे. लांब वरचे षटकार आपण आतापर्यंत पाहिले आणि तोच कित्ता आता मैदानावरती आहे. आणि असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आता MS झाई आणि विजय विक्ट्री याच्यामध्ये कोण उभा आहे ना, तर अयुब उभा आहे. 7 चेंडूवरती 27 धावांची खेळी. संघाची धावसंख्या जर पाहिली 38, मोठा आतापर्यंत आपण पाहिले 29 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात. सेकंडला पुन्हा एकदा अयुब सज्ज होईल. मिस टाइम स्ट्रोक झाला आहे, संधी आहे, पाठलाग केला जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. पोचले होते, हात तो आया लेकिन मुंह ना लगा असं म्हणूया. हातामध्ये आला पण नाही थांबू शकला. झेल जितका वर गेला होता तितक्या अपेक्षा वर गेल्या होत्या आणि कचकन खाली आल्यात. झेल सुटलाय, जीवनदान लाभले, रन आल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 39. 39 झाल्यात. 38 अजून करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. 18 मध्ये करायचे त्या 38. 38. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहणार आहात कशा प्रकारे काय घडलं या पॉवर प्लेमध्ये. सध्या आपण पाहिलं तर कशा प्रकारचे ॲग्रेशन राहिल्या, सेटिंग द टोन्स आपण पाहिलं तो कशा प्रकारे राहिला, त्या गोष्टी तुम्हाला DBNला सध्या दाखवल्या जात आहेत. आणि शेवटच्या बॉलवरती तिथे कशा प्रकारे झेल जो होता तो उडाला होता, जयराज धनू होते आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जीवनदान मिळालेलं आहे. तुकाराम सर, तिथे जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 5वं षटक होतं. त्या 5व्या षटकामध्ये आपण गोलू यांना पाहिलं, त्यांच्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या होत्या.
त्या 30 धावा आता मैदानावरती पूर्ण केल्यात टीम कासार वडवलीनं, पण त्या दुसऱ्या षटकामध्ये केलेल्या आहेत. हा गेम पलट आहेत आणि मैदानावरती या मॅचला पलटण्याचं काम जे आहे ते आता अयूब करतायत आणि अयूब जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत सर्व काही आशा अपेक्षा पल्लवित आहेत टीम श्रीराम फाउंडेशन कासार वडवलीच्या. नक्की. आणि बघा पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, इथे 17 होत्या, इथे 9 होत्या आणि आता तिथे 28 होत्या, इथे 49. आता ओव्हरटेक केलाय, थोडासा ओव्हरटेक केलाय, पण हा ना ओव्हरटेक वाला खेळ नाहीये, हा 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 ओव्हर एम्बिशन वाला खेळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रयत्न करणार या मॅच मध्ये. MS झाई प्रयत्न करणार. 18 बॉल 18 चेंडूचा खेळ, 38 धावांची आवश्यकता. सेकंडला अयूब. ओव्हर एम्बिशन आहे. अयूब 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 खेळ रे खूप. चेंडू गेला पुन्हा एकदा सीमारेषे पार. षटकार. थँक्यू. पहा एक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. फुल टच बॉल मिळाला त्याला, मात्र आपण पाहिलं तर पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या स्पर्धेतील 89 षटकार मैदानावरती खेळलाय धनंजय यांच्या अगेन्स्ट अयूबनं. आणि अयूबच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर 9 बॉलमध्ये 34 धावा आलेल्या आहेत. आणि जशी बॅटिंग एका बाजूला संकल्प मजवेलकरनं केली होती MS11 झाईसाठी, आता त्याच्याच तोडीस तोड उत्तर जे आहेत, प्रत्युत्तर आहेत, ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती करतायत बॅटर अयूब शेख. चांगली बॅटिंग सध्या ते करतायत. 9 बॉलमध्ये 34 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. टार्गेट 77 आहेत. पुढचा बॉल पुन्हा धनंजय नाईक. धनंजयचा बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी सोडणार नाही. कॅच मिळाली, विकेट. अयूबला परतावा गेल तंबूच्या दिशेने. मोठी विकेट, प्राइजलेस विकेट, पण अयूबनं आपला खेळ एक चांगला त्याने इराद्याने केलेला आहे. तो मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. आता MS11 झाई या मॅच मध्ये कमबॅक करेल का हे पाहण्यासारखे असणार आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊया. थँक्यू. जसा उल्लेखही केला होता की रंगत नाही, आणि अशा मॅच मध्ये तर रंगत नक्कीच येणार आहे. आणि तो विकेट पाहिजे होता, तो विकेट अयूब शेख यांचा आलाय. गडी पाहिजे होता. MS झाई आणि श्रीराम फाउंडेशन या दोन संघादरम्यान चालू असलेला MS11 झाई आणि कासारवडे या दोन संघादरम्यानचा मॅच. दहा चेंडूमध्ये 34 धावांची खेळी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. वेगनवेल जे ऑन साईडला पाहिलं तर मिड विकेटला लॉंग ऑनला जे षटकार ठोकले गेले होते तेच पाहिले होते. मोहित नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. मॅच थोडंसं बदललंय आता. टप्पा टप्पा आपण बघितलं. डावेस्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं 1 रन ॲड होईल. आता तो जो विकेट आलाय त्या विकेटनं पुन्हा एकदा परतण्यासाठी संधी निर्माण झाली आहे. ती टीम MS11 जाईल, पण तो टिचून मारा करायचा आहे. भले अयूब बाद झालेत, पण बाकीचे खेळाडू आहे, साहिल आहे, मोहित आहे. मोहित जो स्ट्रायकर सज्ज आहेत. धावा आहेत 10 बॉलवरती 46, 46 धावा. क्रॅम्प केलं थोडंसं आत येणारा चेंडू होता. क्रॅम्प केलं गेलं होतं, शरीरावरती आदळलाय. पंचाकडनं इशारा, लेग बाईचा इशारा होतो. 1 रननं धावफलक पुढे जाईल. 47, 27 धावा 10 बॉलवरती आहेत. 2.3 षटकांचा खेळ झालाय. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये बरोबर 30 धावा करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ 30 धावेची गरज आहे. मॅचचं समीकरण आहेत. करंट रन रेट सध्या 18.80 आहेत. रिक्वायर्ड रन रेट इथे 12च्या घरामध्ये आहेत. या ओव्हरमध्ये धनंजयनं विकेट मिळवल्यात. त्यांना मैदानावरती एक षटकार आल्यानंतर कमबॅकही मैदानावरती केलेले आहेत. 15 बॉलमध्ये 30 धावा. षडंपूल करण्याचा प्रयत्न बॉलला खेळलाय साहिलनं. बाउंड्री लाईनवरती खेळाडू आहेत, वेगाने पुढे येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले जयराज धनू, आणि एक चांगली फिल्डिंग मात्र मैदानावरती दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण मॅच आहे 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 29 धावा. हा मॅच शेवटपर्यंत जाईल यात काही शंका नाहीत. MS11 झाईकडे चांगले गोलंदाज आहेत, ते प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला कासारवडोलीकडे चांगले बॅट्समॅन आहेत, तेही प्रयत्न मैदानावरती करतायत. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. बॉल झेलची संधी असे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. कॅच मात्र हातामधून निसटलायत. हा निसटलेला कॅच या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरेल की काय तुकाराम सर? हा प्रश्न आता मैदानावरती उभा राहिलेला आहे. बिल्कुल, जैसे कहते हैं ना, पकड़ो कैच जीतो मैच. अगर छोड़ेंगे कैच तो शायद हार भी सकते हैं मॅच, तसं म्हणूया. कारण कॅच फार महत्वाचा होता. एका उंच उडालेला झेल आलेले बरोबर चेंडूच्या खाली शेवटच्या क्षणी हाताची ओंजळ
जी नाही बरोबर योग्य येऊ शकली. टॉप एज लागला होता. स्क्वेअरचे क्षेत्ररक्षक वेगाने आले होते चेंडूवरती. चेंडूपर्यंत पोहोचले, पोझिशनमध्ये देखील आले, पण तो झेल जो व्हायला होता तो झेल नाही होऊ शकलाय. झेल सुटलाय, रनही आल्यात आणि धावा झाल्या धावफलकावरती. आपण बघतोय 50-50 2.5 षटकांचा खेळ झाला. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा चेंडू पाठीमागे शॉट, तर थर्डमॅनला फ्लाइंग स्लिपला झेल टिपलाय, बॅटला लागला, शरीरावरती आदळला आणि झेल टिपला गेलाय. तर शॉट फाया थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या संबंधी धावा येते धावफलकावरती 50. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 27 रन करायचे आहेत. रंगत वाढले, थोडीशी अजून रंग देऊया. एक डीजे वरती गाणं ऐकूया. अगराने माझ्या मळ्यामंदी हुसशील काय थँक्यू. मागचं षटक पाहिलं ना तर थोडासा ड्रॅमॅटिक ओव्हर होता. त्या षटकामध्ये झेल सुटले, अयूब बाद झाले, म्हणजे गडी आले, म्हणजे असं म्हणूया आसू आणि हसू दोन्ही होते. म्हणजे हसूही होतं पण तो डोळ्यामध्ये थोडंसं हसूही होतं. थोडंसं ड्रॅमॅटिक ओव्हर मागचा संपलाय आणि त्या ड्रॅमॅटिक ओव्हरमध्ये थोडंसं नाट्यमय ओव्हरच संपलाय, तर नाट्य रंगले मैदानावरती. कारण लाईन बघू शकता आता, दोन्ही टीमच्या लाईन बघा. जो धावांचा पाठलाग आता होत असता, दुसऱ्या षटकामध्ये थोडेसे वर गेलेले होते, थोडं पुन्हा एकदा जवळ आल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर कंपॅरिझन जर पाहिलं तर कंपॅरिझन लक्षात येईल की 3 ओव्हरमध्ये आता 50 धावा झाल्यात. तिथे 30 होत्या, इथे 50. याचा अर्थ शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ना झाईनं जवळपास 46 धावा केल्या. आता त्या 2 ओव्हरमध्ये 46च्या जवळपास अर्धे आहेत, 27 करायचे आहेत. येस राईट. 12 बॉलमध्ये 27ची गरज आहेत, अर्ध्या करायच्या आहेत. पण आणखीन एक विकेट तुकाराम सर पाहिले तर विकेट गमावल्यात. इथे महत्त्वाच्या ज्या विकेट आहेत त्या रेग्युलरली इंटरवलमध्ये गमावल्यात. कासार वडवलीनं विकेट गमावल्यात. तो फायदा MS11 झाईल आहेत, पण झाईला आता मैदानावरती कमबॅक करण्याची पुन्हा एकदा संधी आलेली आहेत आणि 12 मध्ये 27 करायचे आहेत त्या कासार वडवलीला. त्याचं कारण आहे अयूबनं केलेली बॅटिंग, अयूबनं बनवलेला रन या मॅचमध्ये पुन्हा एकदा मजा आणणार आहेत. या मॅचमध्ये इंटरेस्टिंग मोमेंट असणार आहे. पहिला बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र वळाले, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करताना पाहायला मिळाले. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 12 बॉलमध्ये 26 धावांचं जुली लक्ष आहेत. मॅचमध्ये बदल झालेले आहेत. साहिल आणि चेतन तुकाराम सर हे दोन्ही नवीन खेळाडू आहेत आणि त्यांना आता मैदानावरती बॅटिंग चांगली करावी लागणार आहेत. 12 मध्ये 26 धावेची गरज. चांगला बॉल टाकला तर थोडंसं खाली ठेवला, ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर घेऊन गेलेत आणि राऊंड विकेट एक अँगल आहे तो कोणा जो आहे तो मात्र हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती करत असताना पाहायला मिळाले. एक चांगला बॉल मैदानावरती डिलिव्हर केलाय निर्धाव. सुंदर सुंदर गोलंदाजी. आणि जसं अयूब बाद झाले ना तसं मोठा फटके येणं बंद झालेत. त्याच्यानंतर जवळपास जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ झालाय. अयूब बाद झाल्यानंतर 7 चेंडूचा खेळ झालाय, ज्याच्यामध्ये एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. याचा आता कंट्रोल केलंय. मग तो षटकार पाहिजे, चौकार पाहिजे या कासारवडेच्या संघाला. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला, क्रॉस बॅटर फटका खेळायचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट करायची आहेत आणि स्ट्राईक रोटेट करताना धावबाच्या स्वरूपात गडी बाद, विकेट आलाय, गाणं येणार आहे. कंपॅरिझन आपण बघूया, समीकरण बघूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. गाणे पण वेगवेगळे असतात. म्हणजे झुकेगा नाही सरापासून झुकाने वाला भी चाहिए, तसं आहे. आता काम 25 पण रन पाहिजे 26 धावा पाहिजे. कारण 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आणि जी चर्चा आपण करतोय ना, अयूबचं बाद होणं मॅचमध्ये टर्निंग पॉईंट आहे, पण त्या टर्निंग पॉईंटला जर टर्न करायचं आहे कासारवडीला तर अजून एक नवा जर तो नायक आहे ना तो यायला हवा. 10 बॉल 26 रन. नाही थोडंसं आपण पाहिलं तर वळण आता या मॅचला वळणही आलेले आहेत आणि 30 वळणं या मॅचला थोडंसं बदलून टाकलेली आहेत. MS11 झाईनं कमबॅक काय केलं तर कमबॅक त्यानं विकेट घेतले आहेत. कासार वडवलेल्या मॅचमध्ये रन बनवले आहेत. सुरुवातीला तुम्ही चांगल्या धावा बनवल्यात पण रेग्युलरली इंटरव्हलमध्ये तुम्ही विकेट गमावल्यात, हे कुठेतरी निर्णायक असणार आहेत. 10 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी, 26 धावांची गरज. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पुल नाही करू शकले, सिंगल घेण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती असणार आहेत. चांगली गोलंदाजी, टिचून मारा केला जातोय. पंच लेग बायचे इशारा घोषित करतायत. या मॅच मध्ये समीकरण पहा, 9 बॉलचा खेळ शेष आहेत आणि 9 बॉलमध्ये 25ची गरज आहे. या 3 बॉलमध्ये किमान मोठा फटका नाही आला तर अडचणी वाढणार आहेत, पूर्णपणे अडचणी वाढणार आहेत आणि जो आस्किंग रन रेटही वाढणार आहे आणि तो वाढू नये याची काळजी घ्यायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली विकेट. प्रशांत समोरच्याला पूर्णपणे शांत गार केले, विकेट, गडी बाद.
आणि धनंजय षटक पाहिलं ना प्रशांत यांचं, तर काय केलंय, राईट आर्म राऊंड द विकेट आले, एक कोना होता, एक बघा आताही बघा राईट आर्म राऊंड द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर एक 45 डिग्रीच्या अंशामध्ये गोलंदाजी करत होते. मिस्टाईम स्ट्रोक, समोर क्षेत्ररक्षक होते संतोष, त्यांनी टिपलेला झेल, विकेट. 52 वरती 5 गडी बाद झाल्यात. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्याचं तुम्ही योग्य विश्लेषण केलं होतं की जर मोठा फटका नाही आला तर अडचणी वाढतील. अडचणीमध्ये थोडासा सापडलाय हा कासारवाडीचा संघ. आणि त्याचं कारण या प्रशांत मल आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतात, ते लेंथ चांगली टाकतायत. ज्याप्रमाणे आपण अँगलचा तिथे विश्लेषण केलं की राऊंड विकेटने तो कोणा जो आहे तो कोणा प्राप्त करतायत. आणि हे विशेष राहिलेत ते मात्र प्रशांत सध्या मैदानावरती दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉलचा काही शेष आहेत, 25ची गरज आहे. जशी अयुबची विकेट मिळाली तर तिथून ज्या विकेट आहेत ना त्या लगातार विकेट मात्र गमावण्यात आलेल्या आहेत. त्या टीम कासार वडवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन आहे, सामना ऑन आहेत. 8 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. अजूनही 25, 8-25ची गरज आहे. तर बॉलला सोडून दिलं, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र वळाले, एक्स्ट्रा बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत आणि एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या वाढल्या आहेत. 8 मध्ये 24ची गरज आहे. 8 मध्ये 24ची गरज. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल अखळला गेला, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने बॉलवरती धावतायत. एक धाव मात्र कंप्लीट होईल, दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. या षटकामध्ये प्रशांत यानं काय गोलंदाजी हाताळलेल्या आहेत. प्रशांत मलनं या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे आणि आता 7 बॉलचा खेळ बाकी आहेत. 23ची गरज आहे. हा मॅच कुठे बदल होता तुकाराम सर? MS11 झाईनं शेवटच्या त्या ओव्हरमध्ये बनवलेल्या 30 धावा तिथून मॅच बदलला होता. या मॅच मध्ये तसं काही घडेल का? एक लास्ट बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत. अजूनही 23, शेवटचा बॉल बाकी आहे. 7 बॉलमध्ये 23चं लक्ष आहे. 5 बॉल आतापर्यंत फेकण्यात आलेले आहेत. मागच्या चेंडूवरती बरंच काय घडलं होतं. म्हणजे जसा हा चेंडू गेला होता डीपवरती, थ्रो थोडासा वर झाला होता. स्ट्राईक कोण राखणार ते होतं. म्हणजे चेतन आहेत आणि दुसऱ्या बाजूला निकेतन आहेत. निकेतन चेतन कोण राखणार यात, पण रन पाहिजे. आणि हा 6-23 हा स्कोर आहे ना, 7-23 हा स्कोर 20च्या जर खाली आला तर धावांचा पाठलाग कदाचित होऊ शकेल. शेवटचा बॉल नाही आला. प्रशांतनं कमाल केले, कमाल धमाल केले. या ओव्हरमध्ये रन देण्यामध्ये कंजूसी केले. या ओव्हरमध्ये रन आल्या फक्त 4 धावा या षटकामध्ये आल्यात. आणि जो मॅच 18-38 पासून सुरू झाला 12-27 वरती आला आणि आता कहाणी मागच्या 6 आता पुढच्या 6 चेंडूवरती 23, याचा अर्थ 12 चेंडूवरती फक्त 15 धावा आल्यात. आणि त्या 12 मधल्या 15 मधल्या ना एक षटकार होता. म्हणजे मागच्या जर आपण 11 चेंडूचा खेळ पाहिला त्या 11 चेंडूवरती फक्त 9 रन आल्यात आणि त्या 9 रननं हा मॅच पुन्हा एकदा आपल्या बाजूला झुकवलाय तो MS झाईनं. आणि दुसरी गोष्ट या षटकामध्ये आपण पडताळली तर 2 वाईट बॉल येऊन देखील तिथे रन नाही आल्यात. 2 वाईट 2 एक्स्ट्रा येऊनही रन नाही आल्यात. त्यामुळे आता त्याही गोष्टी तिथे मैदानावरती लक्ष दिल्या जात आहेत. चांगलं षटक राहिलं. लास्ट ओव्हर पहा, प्रशांत मल यांनी केलेली गोलंदाजी. 3 धावा त्याने दिल्यात. 3 धावा होत्या, एक विकेट घेतली, पण 3 धाब्यांमध्ये 2 वाईट हाताळले होते आणि 2 वाईट हाताळूनही या षटकामध्ये किमान फक्त एकच धाव खर्च केली असंच आता मैदानावरती म्हणता येणार आहेत. मॅच बदललेले आहेत, सामना रंगलेला आहे आणि या SDL चषकाच्या या स्पर्धेमध्ये मॅच रंगणार यात काही शंका नाहीत. पाहूयात आता शेवटच्या सत्रामध्ये कशी बॅटिंग केली जाईल, मोठे फटके कशा प्रकारे येतील त्याची चर्चा मैदानावरती होणार आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पहिला बॉल फेकण्यासाठी. पहिला बॉल फुल टच बॉल, त्याला खेळलाय हवेमध्ये, झेलची संधी आणि पहिल्याच बॉल वरती मात्र झेल घेतलाय फलंदाज निकेतन. यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. जयराज धनुनं मिळवलं विकेट. कॉम थँक्यू. पहिल्या 13 चेंडूवरती वेल कंट्रोल होता मॅच. पहिल्या 13 चेंडूचा खेळ पाहिला ना तर वेल कंट्रोल होता, पण नंतरच्या 12 चेंडूवरती मॅच बदललाय. बघा एकदा का ग्रह बदलले, ग्रहाने आपली दिशा बदलली तर काय होते तेव्हा ते. हा फुलटॉस बॉल होता. हा फुलटॉस बॉल होता ज्याच्यावरती मोठा फटका येणं क्रमप्राप्त होतं. तो फटकाही नाही आलाय आणि तो फटका नाही येत आहे त्याचं कारण आहे की आता लवकर बॅटची फेस जी बंद केली गेली, लवकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टॉप एज लागला, झेल टिपला गेला आणि विकेट गडी हा बाद झालाय. धापलकावरती जर आपण बघितलं 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 23 धावा आता करायचे आहेत. मॅच क्रिकेटचा खेळ असाच आहे, क्षणाक्षणाला बदलणारा, उत्कंठा वाढवणारा. कारण मागचा मॅच पण असाच होता. मागचा सामना सुद्धा जवळ जर पाहिलं तर दोन्ही टीम क्रियांश 11 कारभार, रॉयल स्टर्नर, मिराडोड स्टार्ट मिराडोडनं चांगला केला होता, फिनिश नाही करता आला.
आणि हाही मॅच जर पाहिलं तर कासारवडवलीने स्टार्ट सुंदर केला होता, फिनिश करताना अडचणी येतात. फिनिश होऊ शकतो पण फिनिश करण्यासाठी आता कामगिरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लावावं लागणार आहे. नाही क्रमवारीमध्ये जे विकेट फेकण्यात आलेले आहेत तेच कुठेतरी आतापर्यंत कासार बडवलीसाठी निर्णायक राहिले आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्ही रन बनवल्यात, एका ओव्हर तुम्हाला 30 धाब्याची हवी होती, तेही तुम्ही मैदानावरती बनवल्या होत्या, पण त्याच्यानंतर ज्या रेग्युलरली विकेट गमावल्या ना त्या कुठेतरी या मॅचचा टर्निंग पॉईंट आतापर्यंत ठरताना पाहायला मिळालेले आहेत. पण अजूनही मॅच गेलेली नाहीत. श्रमता आहे कासार बडवली संघाकडे 5 मध्ये 23. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धाव घेतली जाते. सिंगल पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत. एक धाव मात्र मैदानावरती प्राप्त होईल. मॅचचं समीकरण पुढे आता जाणून घेऊयात. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये लक्ष मैदानावरती असणार आहेत अजूनही 22 धावा. नाही त्याकरता आपण विश्लेषण करतोय की पहिल्या जसं तुम्ही म्हटलं की सुरुवात कशी होती त्या 13 चेंडूवरती केलेल्या 45 धावा आणि नंतरच्या 13 चेंडूवरती केलेल्या 10 धावा. याच्यामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला विकेट गमावल्यात, रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गमावल्यात, गडी बाद झाल्यात आणि येणारा दबाव सहन करण्याची क्षमता क्रमांक 6, 7, 8 कडे किती असावी हेही आहे महत्त्वाचं आहे ना. जेव्हा अंडर प्रेशर येणार, दबाव येणार, त्या दबावामध्ये आता बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झालेली आहे पूर्णपणे कासारवडवलीची. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर 22 धावा करायच्या आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 22 धावांची आवश्यकता. अकोटाप्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पूल केला आहे. अजून मॅच ऑन आहे. फ्लॅट बॅटेड फ्लॅट करणारा षटकार. थँक्यू. बा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती हा फटका कशा प्रकारे खेळलाय. मॅच ऑन आहेत आणि बरोबर बिटवीन द गॅप फ्लॅट 6 मैदानावरती आपण पाहिल्यात. मॅचमध्ये रंगत आल्यात. 3 बॉलचा खेळ आता मैदानावरती राहिला बाकी. 3 बॉलमध्ये 16 धावेंचं लक्ष. चेतन मैदानावरती आहेत. इरादा त्याने स्पष्ट केल्यात मैदानावरती. हा बॉल निर्णायक असणार त्या मॅचच्या दृष्टिकोनातून. येणारे बॉल 3 बॉलमध्ये 16 धावेंचं लक्ष. पुढचा बॉल फुलटस बॉल मिस केला बॉलला. पंचाने नो बॉल कवलायत. एक नंतर मैदानावरती घेतला. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. तिथे रन घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी मैदानावरती निर्माण झालाय आणि मैदानावरती 2 गोष्टी घडल्यात. एक तर विकेट आलायत आणि दुसऱ्या बाजूला पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे. त्यामुळे मॅच मध्ये कहाणीमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट या ठिकाणी तुकाराम सर निर्माण झालेला आहे. नक्की जसं आपण मराठी सिरियल बघतो ना रोज काहीतरी नवीन घडतं तसं आता हा टर्नही आलाय आणि ट्विस्टही येत असताना आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना मॅच ऑन आहे. स्कोर जाऊन पोहोचला 63. 63 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. टर्न अँड ट्विस्ट आलाय. दोन्ही गोष्टी घडल्यात. एक तर ही संधी होती बॅट्समनला मोठा फटका खेळण्याची. ती संधी थोडीशी जरी गमावली तरी मॅच ऑन आहे. नो बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 करायचे आहेत. बघा ही स्पर्धा अशी आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा एचडीएल चषक 2025 पर्व 5वं जे 5वं पर्व आहे ना ते 5वं पर्व यासाठी वेगळं आहे. मैदानाची बदललेली भौगोलिक रचना जसं धनंजयने उल्लेख केला होता. आगळं वेगळं रूप, नीटनेटकं आयोजन आणि पहिल्यांदा आपण पाहिलं तर ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना दिलेली संधी. इथे ओपन हाफ नाही आहे. आपले ग्रामीणचे खेळाडू जे 5 हाफमध्ये खेळणार आहेत ना त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. बाईक जी मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय तर आगळ्या वेगळ्या रूपामध्ये आलेली ही स्पर्धा आणि त्यामध्ये त्या स्पर्धेची मध्ये वाढलेली रंगत. नो बॉल आहे. 4 बॉल 14ची आवश्यकता तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. 3 बॉल 3 बॉलचा खेळ आहे. 3 बॉलमध्ये लक्ष जर आपण पाहिलं तर आता 14 धावेचं लक्ष आहे. पहा हा बॉल हाताळला गेलाय. बिमर हाताळला गेलाय आणि नो बॉल पंचाने मात्र काउंट केलेत. येणारे 3 बॉलमध्ये 14ची गरज. पहा पंचांचं बोट आता हवेमध्ये फिरतात यानी की हा बॉल फ्री हिट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा एचडीएल चषकाची स्पर्धा सुपर डुपर हिट वाली आहेत. या वर्षाची कहाणी पर्व 5 मधली आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 3 बॉलमध्ये 14 धावेंचं लक्ष. चेतन मैदानावरती आहेत. इरादे स्पष्ट त्याचे असणार आहेत. पाहूयात कशा प्रकारे तो मैदानावरती बॅटिंग करेल. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 14 धावेंचं लक्ष आहे. थोडा वेळ घेतला जातोय पण आता हा वेळ कोणाच्या कामी येणार, कोण या वेळेवरती मजल मारणार, कोण या वेळेचा फायदा घेणार, तुकाराम सर त्याही गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. म्हणजे वेळ कोणाचा बदलणार, खेळ कोणाचा बदलणार हेही पाहणं गरजेचं आहे. आणि फ्री हिट आलाय. चर्चा त्याच करायला आलाय पण बरेच वेळा काय असं माहिती आहे का अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कोणाचं नाही ऐकल्याने
आणि दुसरं सर्वांचं ऐकलं नाही. सर्वांचं ऐकलं तर मनाचा गोंधळ होणार, कोणाचं नाही ऐकलं तर काय करावं हे नाही सुचणार. त्याच्यामुळे या मॅचमध्ये तुम्हाला ऐकायचं आहे करो म्हणजे सुनो सबकी लेकिन करो अपने मन की, तसा खेळ आहे. थोडासा वेळ चालला टाईम चाललाय, टाईमच्या जोडीला थोडासा वारा चाललाय, मोमेंटमही चाललाय. 3-14चा मॅच, महत्त्वाचा चेंडू आहे हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी आहे. स्ट्रायकरला फलंदाज चेतन तोही रेडी झालाय. या चेंडूवरचा फटका जयराजकडे अनुभव प्रचंड आहे, पण दुसऱ्या बाजूला हिरो बनण्याचा मौका, हिरो बनण्याची संधी इथे चेतनकडे सुद्धा आहे. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला फलंदाज रेडी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलाय. मी म्हटलं होतं जयराजकडे अनुभव आहे. इथे स्ट्राईक रोटेट करायचा आहे, काय घडलंय ते आपण पाहूया. पण चांगला चेंडू हाताळलाय ऑफ स्टंपच्या बाहेर, एक आखूड टप्प्याचा चेंडू हाताळलाय, डॉट बॉल. थँक्यू. पहिला पण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा बॉल हाताळला गेला, तिथून मात्र फलंदाज ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आधीच बाहेर निघाले, त्यामुळे बॅटाने बॉलचा तितका संपर्क आपल्याला न होताना पाहायला मिळाला आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट मात्र गमावले चेतन यांची. मॅचमध्ये समीकरण आता पहा पुन्हा एकदा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलमध्ये 14 धाब्यांचं लक्ष हे या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. MS 11 झाईनं या मॅचमध्ये कमबॅक केल्यात. कमबॅक करण्याचं कारण प्रमुख त्यांच्या गोलंदाजानं जी केलेली कामगिरी आणि 2 षटकानंतर बदललेला खेळ हा आपण मैदानावरती प्रत्येकानं पाहिलेला आहे. नवीन बॅटर मोहम्मद मैदानावरती स्ट्राईक एंडला आहेत आणि एका बाजूने आपण पाहिलं तर तौफिक जे सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 63ला 8 विकेट आहेत. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 2 बॉलमध्ये 14 तर तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागणार आहेत. 2 बॉलमध्ये 14ची गरज ह्या मॅचचं समीकरण आहेत. गोलंदाज रेडी आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर मोहम्मद पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती बॅटचा संपर्क नाही झाला. चांगला बॉल मैदानावरती मात्र डिलिव्हर करण्यात आलेला आहे आणि शेवटचा बॉल आता मैदानावरती राहिला बाकी. 14 धावांचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय विजयजी गरज साहेबांचं आगमन जे आहे ते आपल्या मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीनं सर्व सन्माननीय अतिथी आणि मान्यवर आहेत ते सध्या मंचावरती पोहोचतात. त्या सर्वांचं आम्ही करू पुन्हा सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल, या बॉलला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, मोठा पटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी हा मॅच जो आहे तो मॅच आपल्या नावी केला आहे. टीम MS 11 झाईनं हा मॅच आपल्या नावी केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम MS 11 झाई अँड हार्ड लक टीम कासार वडवली. आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. टीम झाई एका लाईनअपमध्ये मैदानाच्या बाहेर यायचं आहेत आणि कासार वडवली संघ आपण एका लाईनअपमध्ये मैदानावरती जायचं आहे. हस्तांदोलन करणं हे गरजेचं असणार आहे. पुढचा मॅच होईल 2 संघादरम्यान, तिथे आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल टीम खारबाव आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल MS 11 झाई. क्रियांश 11 खारबाव आणि MS 11 झाईमध्ये मॅच होईल. 4 षटकांचा मॅच आपल्याला